नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. नवीन चॅनल आहे, त्या चॅनलला थोडासा सपोर्ट करा. आणि सुरुवात करूया आता. बकासूर मथुर कुठे पळतील, ही जोडी कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसतील आपल्याला? कारण की तुम्हाला माहितीच आहे की हे दोघेजण ज्या ठिकाणी पळतात ना, त्या ठिकाणी एक सगळ्यांना माहीत आहे की लोकप्रियता म्हणजेच व्ह्यूवरशिप त्या ठिकाणी असतेच, लोकांची गर्दीसुद्धा असते. बघूया, कारण की सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे की हे दोघेजण कोणत्या मैदानामध्ये पळणार आहेत. वेगवेगळे पैर असतील किंवा एकत्र नाहीत पळताना दिसतील कदाचितसुद्धा, लवकरच दिसतील ही जोडी. परंतु बकासूर आता कधी दिसेल याची थोडीशी चर्चा करूया. आता एक मैदान होते पुणे जिल्ह्यामध्येच आहे 5 तारखेला. त्या 5 तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसेल. आणि हे मैदान जे आहे ते तुम्हाला माहितीच आहे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामुळे बघूया, हे मैदान जे आहे ते मला नक्की माहीत नाही आहे आदत आहे दुसरा आहे का ओपन आहे, परंतु मला माहिती की 5 तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर जो आहे तो पळताना दिसेल. आणि बकासूर ला एक डोळे उत्सुकलेले असतात लोकांचे की बाबा हा नंदी कुठे पळतोय, कधी पळतोय. खूप लोकांचे कॉल्स येतात, SMS येतात आणि त्यांना उत्तर जे आहे ते आपण देऊ शकत नाही. परंतु व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत एक थोडीशी व्हिडिओ जाण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे की बकासूर जो आहे तो आता आपला डायरेक्ट 5 तारखेलाच मैदानामध्ये दिसेल. आणि त्याची तयारीसुद्धा चालू आहे, जोरदार तयारी चालू आहे. त्याचे फेरेसुद्धा वगैरे टाकतात. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, आता काल सेमीला थोडासा पराभव झाला, परंतु गाडी जी आहे तो 2 नंबरला उतरली. आणि शेवटी खेळ असतो, खेळामध्ये हार जीत होत राहते. बघूया, मला वाटते की आता की बकासूर 5 तारखेच्याच मैदानामध्ये दिसेल. जर अगोदर जर पळाला म्हणजे पळणार असेल त्याच्याबद्दल अपडेट तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करतोच. आणि आता बघूया बकासूरसोबत नियोजन कोणाचंही काही असू द्या, बकासूर फॉर्ममध्ये आला आहे. आणि आता हिंद केसरीचं हे मैदान 10 तारखेचं देशमुख पट्टा म्हणजेच हिंद केसरीचं माळशिरसचं मैदान जे आहे ते नगराध्यक्ष सचिनप्पा वावरे माळशिरस यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच एक जुनं पारंपरिक हे मैदान आहे. आणि या मैदानाला हिंद केसरीचा बहुमान जो आहे तो हे मैदान 10 तारखेला होते. एक 10 तारखेच्या मैदानाची रंगीत तालीम 5 तारखेला होईल असं मला वाटते बकासूरची. आणि बघूया बकासूर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी 5 तारखेला पळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा देतोय बकासूरलासुद्धा. आणि बाकी सगळेसुद्धा नंदी पाळणार आहे त्या ठिकाणी, त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा हिंद केसरीच्या मैदानामध्ये. आणि आता मथुरकडे वळूयात. मथुर कुठल्या मैदानामध्ये दिसेल? मथुरची बद्दल अपडेट अशी मिळते की डायरेक्ट आता मथुर आपल्याला 10 तारखेच्याच मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. कारण की सगळ्यांना माहीत आहे की तो नंदी जो आहे तो एका आठवड्याच्या गॅपनेच पळतो. आणि मथुर जो आहे तो परवा दिवशीच पळाला होता. आणि वारंवार पाऊस होतो आहे, त्याच्यामुळे मला नाही वाटत की आता रिस्क घेतील म्हणून. कारण की तुम्हाला माहिती आहे मथुर जो आहे तो या बैलगाडा शरीरक्षेत्रामध्ये एक नामांकित नंदी आहे. बिंजोडचा बादशाह आहे, 3 फेऱ्याचा बादशाह आहे. आणि ते कधीच जे आहे ते रिस्क घेत नाही आहेत दादा. तुम्हाला माहितीच आहे की तो नंदी जो आहे तो फक्त आणि फक्त आता त्याचं वय झालं आहे, त्याच्यामुळे दादा जे म्हणजे त्यांचं आणि आपलं समीर भाई असतील आपले जे नेरचे असतील, ते नियोजन व्यवस्थित करतात आणि ते नियोजन चांगल्या पद्धतीनंच करतात. त्याच्यामुळे मथुरची खूप काळजी घेतात. आणि जीवापेक्षा जास्त समीर शेठ जे आहेत ते नेरचे त्याला खूप जपतात. आणि दादांच्या शब्दासाठी ते तुम्हाला माहितीच आहे त्यांच्याकडे नेर असतो. एका शब्दावरती दादा काळीच ठेवून तिथे त्या ठिकाणी जातात, त्यांनी सांगितलं त्या दिवशी मुलाखतीमध्ये. म्हणून आता मथुर जो आहे तो गॅपनेच पळतो. आणि मथुर जो आहे तुम्हाला वाटते डायरेक्ट 10 तारखेला दिसेल. आधी एखादा बरं का फेरा निघेल मथुरचा, त्याच्यामुळे आता मला नाही वाटत की मैदानामध्ये पळताना दिसेल आता लवकर, कारण की 10 तारखेशिवाय तो दिसणार नाही आहे. बघूया, मथुरचं नियोजन जे आहे ते चांगलंच होईल असं मला वाटते. मी अंदाजित पैरे जे आहेत ते सांगितलेले आहेत. किरण शिरतोडे ब्लॉगचा माझा जो जुना चॅनल आहे त्या चॅनलवरती त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा. अंदाज पैरा, फिक्स पैरे नाहीत, अंदाजित पैरे आहेत. बघूया कशा पद्धतीनं तो सुद्धा त्या ठिकाणी कोणत्या नियोजनामध्ये पळेल. बकासूर मथुरविषयी हीच अपडेट आहे की बकासूर जो आहे तो मला वाटते 5 तारखेला पळताना दिसणार आहे. आणि मथुर डायरेक्ट 10 तारखेला दिसेल. आणि बघूया, या दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बाकीचे सगळे नंदी जे आहेत ते सुद्धा पळताना दिसणार आहेत, परंतु त्यांच्याविषयी अपडेट माझ्याकडे नाही आली. बघूया काय होते. आणि मैदान जे आहे ते आता पावसामुळे थोडीशी लवकरच आटपणार आहेत. कारण की काय होते, आता हा मान्सून जो आहे तो चालू झालेला आहे.
आणि तुम्ही जरा गाड्या वगैरे व्यवस्थित चालवताना व्यवस्थित चालवा, कारण की पावसामुळे थोडंसं तुम्ही म्हणजे जे आपण गाडी वाहनं वगैरे चालवतो ते व्यवस्थितपणे चालवा. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.